नवीन वर्षात विमान वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याची बातमी समोर येते. नवीन वर्षात फिरण्याचा प्लॅनिंग करत असाल किंवा विमानाने प्रवास करण्याचं नियोजन करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. धुक्यामुळे विमान वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. स्पाइस जेट आणि इंडिगोने प्रवासी सूचना जारी केल्या आहेत. इंडिगोने खराब हवामानामुळे त्यांच्या नेटवर्कमधील 80 उड्डाणं रद्द केली आहेत. खराब हवामान आणि धुक्यामुळे विमान वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे इंडिगो आणि स्पाइस जेटसह बाकीच्या विमान कंपन्यांनी सुद्धा आज प्रवास सल्लागार जारी केला आहे. एअर इंडियाने दिल्ली, अमृतसर, जम्मू, अयोध्या, गोरखपूर, वाराणसी, दरभंगा, पटना आणि गुवाहाटीसोबतच अनेक शहरांमध्ये खराब हवामानामुळे कमी दृश्यमानता असल्यामुळे 30 डिसेंबर रोजी विमान उड्डाणं घेऊ शकत नाहीत. सोबतच विमान लँडिंग देखील होणार नाही असं म्हटलंय. सोबतच खराब हवामान असल्यामुळे परिणामी उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो. प्रवाशांना त्यांच्या उड्डाण वेळापत्रकावर लक्ष ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. सोबतच खराब हवामानामुळे एअरलाईनने त्यांच्या नेटवर्कमधील 80 उड्डाणं रद्द केली आहेत. विमानतळांवर धुक्याचं वातावरण असल्यामुळे कोणताही अनर्थ होऊ नये त्यामुळे इंडिगो आणि स्पाइस जेट सोबतच इतर विमान कंपन्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे नवीन वर्षात फिरण्याचं प्लॅनिंग करत असाल तर प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता दिसून येते.